नक्की असं आहे सर. आता ह्या गोरेगाव वेस्टमध्ये कुत्र्याने खूप हैदोस घातला 3-4 दिवसापासून. फक्त मला हे सांगा की हे आधीच कंट्रोल का होत नाही आहे? म्हणजे कोणाला चावल्यानंतरच PMCने ॲक्शन घेतली पाहिजे असं काही आहे का? काय वाटतं तुम्हाला? तुमचं नाव काय? तुम्ही प्रथमेश. प्रथमेश, BMC किती वर्षापासून कुठल्या पक्षामध्ये आहे? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला विचारत मान्य आहे मला. हां आता हे काल झालं ना, हे काल इकडे नाही झालं आहे. प्रबोधनकर ठाकरे शाळेच्या इकडे जे झालेलं आहे, शाळेचं जे मुलं खेळत होते तिकडे झालं आहे. हां म्हणून आता आत्ता जागे होतात का? हां 30 वर्ष सरकार तुमच्याकडे आहे ना. BMC तुमच्याकडे असा तुम्ही केला पाहिजे होता. आम्हाला प्रश्न विचारता तुम्ही काय केलात म्हणून. आम्ही काय केलं तुम्ही आत्ता मला सांगतो. तुम्हाला देवेंद्र फडणवीसजींना पत्र लिहिलं आम्ही वॉर झोनमध्ये. मला वाटते 2.5 तासामध्ये भूषण गगराणींना आणि पूर्ण टीमला माहीत पडलं आहे. त्यांचं DMC भाग्यश्री कापसे आणि त्यांची टीम त्या लोकांनी काल पाठवलं. सकाळपासून आम्ही आमच्या एरियातले जेवढे कुत्रे आहेत ते सर्वांना आयडेंटिफाय केलं आहे. त्याच्यामध्ये 15 कुत्रे सापडले आहेत आणि 15च्या 15 कुत्र्यांना एक कुत्र्यांना पकडून जाळीमध्ये त्यांना वॅक्सिनचा डोस देऊन त्यांना कुत्र्यांना मार्क करून सरकारचे नियम आहेत त्या हिशोबाने त्याला मार्क करून त्या कुत्र्यांना सोडलेलं आहे. आता तुम्ही जिकडे आता उभे इकडे 15च्या 15 कुत्रे आणि एकही कुत्रा राहिलेला नाही ज्याला वॅक्सिनेशन केलेलं नाही आहे. हा फक्त गोरेगावमध्ये पूर्ण फक्त ह्याच जागेवर झालं आहे. बाकीचे पुढारी काय झोपलेत का? ते का करत नाही आहे? हे त्यांचं पण काम आहे ना. करेक्ट आहे, बरोबर आहे. मी भारतीय जनता पार्टी एक छोटा स्वयंसेवक आहे. बाकीचे लोक करतात काय? कॉर्पोरेटर लोकांनी, MLAनी, MPनी सर्वांनी आपल्या एरियात केला पाहिजे. मी त्याला काही दोष देत नाही, पण त्या लोकांनी केलं तर ते पण काम होणार ना. का होणार नाही आहे? म्हणून मी एका दिवसामध्ये तुम्ही विचार करा. सर्वेलन्स, स्क्रुटिनी, इन्व्हेस्टिगेशन आणि नंतर डोस द्यायचा. हे आम्ही केलं ना एका दिवसामध्ये. नंतर बोलायचं ह्या पक्षाने काय केलं त्या पक्ष. आम्हाला कुठला पक्ष संबंध नाही आहे. आमच्या पक्षाने काय केलं आम्ही ते बोलणार आहे. टोटल आमच्या 15च्या 15 कुत्र्यांना आम्ही रॅबिसचे वॅक्सिनेशन देऊन आणि त्यांना मार्क करून ते सोडलेलं आहे. जे सरकारचे कायदे त्या हिशोबाने आम्ही काम केलेलं आहे. आणि सामान्य जनतेला तुम्ही काय सांगू इच्छिताल की काय काळजी घ्यायला हवी त्यांनी आता सामान्य माणसांनी काय करायचं? समजा आपला बाहेरचा आपला एरियातला कुत्रा असेल तर आपण वॅक्सिनेशन त्याला दिले किंवा बाहेरचं आलं तर आपण लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही गोरेगाव बघितलं असेल ना, सर्व काठी घेऊन फिरतात. त्याचं कारण काय? ते घाबरलेत. साहजिक आहे, कोण पण घाबरणार आहे. बरोबर. ही तुमची टीम आहे का? नाही, हे आम्ही हे देवेंद्र फडणवीसजींना पत्र दिल्यानंतर ही संपूर्ण टीम कालपासून असले 2 गाड्या आलेले. वो कव्हर करायचं. एकच गाडी आहे. काल 2 टीम आलेले. त्याचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला मी. 22 जणांची टीम होती. हे वॉर झोनमध्ये झालेलं काम आहे. कोणीच करत नाही आहे. हे फडणवीस साहेबांची गाडी आहे. नाही, देवेंद्र फडणवीसजीने भूषण गगरांनी पत्र लिहिलं म्युन्सिपल कमिशनरला आणि म्युन्सिपल कमिशनरनी भाग्यश्री कापसेनं ते फॉरवर्ड केलं आमचं कंप्लेंट. मी तुम्हाला लेटर पाठवतो. पण हे वॉर झोनमध्ये झालं. 2 दिवसात कोण करू शकतो का मला सांगा? एका दिवसामध्ये काल संपूर्ण टीम आणून आम्ही करून घेतलं. सर्व ठिकाणी व्हायला पाहिजे. तुमचं हेच म्हणणं आहे ज्या इमिजिएट लेवलला ॲक्शन घेण्यात आली सगळ्यांनी वॉर झोनमध्ये सर्वांनी काम करा ना. का होऊ शकत नाहीये? बरोबर. लोकांना करायचं काय नाही. ह्या पार्टीला बोट लागाव त्या पार्टीला. 30 वर्ष सरकार तुमच्याकडे होती ना, कॉर्पोरेशन तुमच्याकडे होती. तुम्ही काय केलात? बरोबर आहे, पॉईंट आहे. मग आता शेल्टर होम पाहिजे, हे द्यायला पाहिजे. सर्व बोलतात अरे शेल्टर होम देण्यासाठी सरकारने जागा दाखवायला पाहिजे. प्लॉट कुठे आहे, ती लँड कोणाची, हे त्याच्यावर काम करायला लागते. असेंब्लीमध्ये 5 झाल्यामध्ये उद्या शेल्टर होम होत नाही आहे. ते शेल्टर होम कलेक्टरची जागा आहे का, माडाची जागा आहे का, BMची जागा आहे? ते आपल्याला ते पॉईंट करून त्याच्यात किती काम असतं. ते का आज तुम्ही काल बोलत आणि आज असेंब्लीमध्ये तुम्ही बोलता गोरेगावमध्ये असं झालं. तुम्ही गोरेगावमध्ये तुम्हीच होता ना आतापर्यंत. काय केलं तुम्ही? जे मुद्दे फोकस करायला पाहिजे ते करत नाही. अहो काही करत नाही इकडे. आता जे झालं आहे ते विचार करा. देवेंद्र फडणवीसजींना पत्र दिल्यानंतर किती टायमात हे काम झालं. परवा झाला, रात्री झालेली पत्र आणि काल पूर्ण दिवसामध्ये आपण हे करून घेतलं. आणि आता गाडी समोर उभी आहे. गाडी समोर उभी. आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो. त्याच्यामध्ये 22 ते 24 जण आम्ही लोक पूर्ण वॉर झोनमध्ये काम केलेलं आहे. बापरे. असं पण नाही की 1-2 जण, 22 ते 24 जण आहेत. विचार करा. मी हे नाही बोलत की मी BJPचा कार्यकर्ता म्हणून बोलतो. सर्वांनी करावं ना. एक लोकांनी. आता भारतीय जनता पार्टी कितीतरी कार्यकर्ते आहेत, सेनेमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये. हे का करत नाही आहे? फक्त तुम्हाला पद पाहिजे. पदावर आल्यावर तुम्ही काम करणार. आता आम्ही पदावर नाही आहे. मी तर मुंबई रहिवासी सेवक जनरल सेक्रेटरी आहे. छोटासा मुद्दा आहे पण तुम्ही करणारच नाही. आणि माझे अध्यक्ष जे होते दत्ताजी राणे, उच्च शिक्षण मंत्री होते पहिले, ते माझे अध्यक्ष होते आणि मी महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी. आता आमच्याकडे जे मुद्दे आहेत आम्ही त्याच्यावरती काम करतो. आम्ही हे नाही विचार करतो हा पक्षात आहे तो ह्या पक्षात आहे. कुठलाचाही पक्षाचे लोक आपल्याकडे तर आम्ही काम करतो.
आम्ही का हे नाही सांगत तो ह्या पक्षात आणि हा त्या पक्षात. आम्ही कुठलाही विषय असला आम्ही करतो. मी कामाला प्राधान्य देतो थोडक्यात. हां, तुम्ही वॉर्ड झोनमध्ये काम करा, का होऊ शकत नाही? काल एका दिवसामध्ये विचार करा, एवढा सोसायटी कव्हर केला, कोण करू शकतो का? देवेंद्रजींचं पत्र जे तुम्हाला मी पाठवलेलं आहे त्याची तारीख बघा आणि काल वॉर्ड झोनमध्ये काम केलेलं ती टाईम बघा. सर्व ठिकाणी हेच चाललेलं आहे. जागृत लोक जागृत पाहिजे. सर्वात पहिला जागृत असले सर्व होणार आहे. आता इलेक्शन येतो म्हणून मी बोलतो, उद्या लोक बोलणार हा इलेक्शन येतो म्हणून बोलताय. अहो 30 वर्ष तुमच्याकडे सांगा BMC होती, तुम्ही काय केलात?